एकनाथ शिंदेबरोबर काम करताना सुद्धा तेच गजानन कीर्तीकर कदाचित आपल्याला बघायला मिळत आहेत. कीर्तीकर साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने गोष्टी बोललेला आहात की 26-22चा फॉर्म्युला असला पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये, कुठल्या बेसिसवरती तुमचं म्हणणं आहे की 26-22चा फॉर्म्युला असला पाहिजे आणि का तुम्हाला असं वाटतंय की तेवढ्या जागा कदाचित तुम्हाला मिळू शकणार नाही? काय 19ला युती झाली आणि त्या युतीमध्ये वाटप झालं 26 आणि 22चं. 26 भाजप लढले, 23 आले त्यांचे, 22 शिवसेना लढले, 18 आले शिवसेनेचे. आता हा जर फॉर्म्युला ठरलेला आहे, आता नवीन काय बदल झालाय? आता नवीन बदल झालाय, राष्ट्रवादी आलेली आहे. राष्ट्रवादीला त्यांचा शेअर द्यावा लागणार. तो किती द्यावा लागणार त्याची आकडेवारी येत नाही. तो बीजेपीने द्यायचे आणि शिवसेनेने आपल्या वाट्यातून द्यायचे. 22ला पकडून चालणार नाही, बीजेपीला 26ला पकडून चालणार नाही. तेवढे कमी होणार राष्ट्रवादीला देताना, हे आम्ही समजू शकतो. पण अगदीच 32, 12 आणि 4 ही जी काय आकडेवारी आलेली आहे, म्हणून मी माध्यमांशी बोलायला सुरुवात केलेली. एक तर काय, ही चर्चा कोण करतं, निर्णय कोण घेतं, काही म्हणजे काही आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून मी माझं स्पष्ट मत मांडायला लागलो की आमचा क्लेम 22चा जो आहे तो मिळाला पाहिजे. आम्ही एनडीएचे घटक आहोत. आपली शिवसेना बीजेपीची युती होती. युतीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी ती युती खंडित झाली आणि एकनाथ शिंदेनी उठाव केल्यानंतर ही शिवसेना बीजेपीची युती प्रस्थापित झाली. सरकार आलं. सरकारच्या बाहेर बसलेले भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना सरकारमध्ये येण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. अशा तऱ्हेचं सरकार झालं. महाविकास आघाडी सरकार गडगडलं एकनाथ शिंदेच्या उठावामुळे. स्थिती तीच आहे, फक्त राष्ट्रवादी आलेले आहेत आणि त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना त्यांचा शेअर द्यावा लागेल. याबद्दल कुठल्याही परिस्थितीत ऍडजस्टमेंट दोन्ही पक्षाला करावे लागतील हे मी समजू शकतो. पण आमचा क्लेम 22चा जो आहे तो 22चा क्लेम कुठल्याही परिस्थितीत मिळाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. पण भाऊ, ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला अशी दिसतीये की कदाचित तुमच्या पक्षामध्ये त्याबद्दल चर्चा का होत नाही मला समजत नाही. आणि तुम्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, तुमच्यावरती पक्षाच्या ऑर्गनायझेशनची जबाबदारी एकनाथ शिंदेनी टाकली होती आणि ते त्यांनी पब्लिकली अनाऊन्स केलेलं आहे, तुम्ही आणि रामदास कदम. माझी माहिती अशी आहे की 13 जागा आम्ही लढू आणि 13 जागा वरती काय परिस्थिती आहे या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये अमित शहांसमोर ऑलरेडी प्रेझेंटेशन केलेलं आहे. या बाबतीतल्या गोष्टी तुमच्या पक्षामध्ये चर्चेला आलेल्या नाहीयेत का? की तुम्हाला या बाबतीमध्ये काही माहिती नाहीये का? तुमची स्वतःची जी जागा आहे ज्याच्यामधनं तुम्ही निवडून आलेला आहात, उत्तर पश्चिम मुंबई, त्या जागेवरती सुद्धा भारतीय जनता पार्टी क्लेम करते. दक्षिण मुंबईची जी जागा आहे की जी अरविंद सावंत आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर आहेत, ती जागा तुमच्याकडे नाहीये, ते खासदार तुमच्याकडे नाहीये, तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीने क्लेम ठेवलेला आहे. हे मुंबईतच दिसतंय. या बाबतीमध्ये पक्षामध्ये तुमच्याकडे चर्चा सुरू नाहीये कुठल्याही पद्धतीने? पक्षामध्ये अशा तऱ्हेचं जागा वाटपाबद्दलची चर्चा जी चालू आहे त्या चर्चेमध्ये मी किती जरी ज्येष्ठ नेता असलो, कितीतरी निष्ठावंत असलो तरी त्या चर्चेमध्ये माझा सहभाग नाही. चर्चेमध्ये आम्हाला बोलवलं जात नाही. चर्चा जी केली जाते त्या चर्चेमध्ये कोण चर्चा करतात आणि कोण निर्णय घेतात याची आम्हाला माहिती नाही. नाही, पण मग ह्याच्यामध्ये होणार आमचं बोला बोला मत असं नाही की बा आम्हाला चर्चेत घ्या. नाही, आम्हाला असं माझं मत नाहीये की बा आम्हाला घ्या चर्चेत. पण आम्ही जर ऐकायला लागलो की आम्हाला 12च लढायचे आहेत, 13 तर आलेलेच आहेत, 18 जिंकलेले आहेत, आम्ही 22 लढलेलो आहोत. हा 12 आकडा आला कुठून? हा खरा आहे की खोटा आहे? आणि खरा असेल तर त्याला विरोध आहे आमचा. आम्हाला आमचा वाटा जो आहे 18चा तो मिळालाच पाहिजे. 22चा आमचा क्लेम आहे तो मिळाला पाहिजे. 22 मधून राष्ट्रवादीला जर द्यायच्या झाल्या जागा तर तेवढा आकडा 22 मधून कमी झाला तरी हरकत नाही आमची. आणि त्या दृष्टीने आमचं म्हणणं असं आहे की आगामी निवडणुकीमध्ये
एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्ष चाललेलं काम ताण भूक झोप विसरून भ्रमण करत राहतात सतत. नवीन नवीन योजना राबवलेल्या आहेत. मराठा आरक्षण दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली केल्यानंतर त्यांची एक विशिष्ट अशा तऱ्हेचा छबी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. जे 40 आमदार आलेले आहेत, जे 13 खासदार आलेले आहेत, त्यांनी सुद्धा जनसंपर्क ठेवला, विकासाची कामं केली, जनतेमध्ये आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलं. शिवसेनेचं सुद्धा एक विशिष्ट स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व आहे, आक्रमक शैली आहे, मराठी माणसांचा सर्वांगीण विकास आहे आणि एक व्होट बँक शिवसेनेची महाराष्ट्रात आहे पहिल्यापासून. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ती वाढलेली आहे. त्यामुळे आमचा जो वाटा आहे तो वाटा कुठल्याही परिस्थितीत कमी होऊन चालणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पण तो होईल ना गजाभाऊ, तो तर दिसतोच आहे की तो वाटा कमी होणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही 26 जागा लढणार आहोत म्हणून. जर भारतीय जनता पार्टीत 26 जागा लढणार असेल तर उरलेल्या जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला वाटप करून घ्यावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये जर हा वाटा तुम्हाला मिळाला नाही, कारण भाजपचं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांच्या चिन्हावरती ज्या निवडणुका लढवल्या जातील त्या जास्त जिंकण्याचे चान्सेस आहेत म्हणून. या उलट तुम्ही असताना पक्षामध्ये म्हणजे तुम्ही युतीमध्ये असताना शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर युती स्थापन करून सरकार स्थापन केलेलं असताना सुद्धा तिसऱ्या पार्टनरची गरज का लागली असती? जर एकनाथ शिंदेच्या नावाने जर त्यांच्याकडे सगळी मतांची ट्रान्सफर झाली असती शिवसेनेच्या, जी 18-19% मतं शिवसेनेची आहेत महाराष्ट्रामध्ये, तर मग अजित पवारांची तिसरा पार्टनर म्हणून का गरज लागली असती असं वाटतं तुम्हाला? आता साहिल, तुला माहिती आहे हे राष्ट्रीय लेवलचं राजकारण आहे. हे डावपेच असं आहे की महाविकास आघाडी राष्ट्रीय लेवलला ऑर्गनाईज करण्यासाठी पुढाकार कोण घेतं? शरद पवार साहेब घेतात. शरद पवारचीच ताकद कुठे आहे? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे महाराष्ट्रातल्या. आणि तिथेच जर त्यांना छाटलं, कळलं की नाही, तर ते कमजोर होतील ना. आणि झालेच आहेत ना आता. नाही, पण ते कमजोर होताना राजकारणाचा तो भाग आहे. बरोबर आहे ना, पण ते कमजोर नाही कमजोर होताना महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या सीट्स कमी होत आहेत ना. नाही, आता ती गरज आहे. हे बघा, एनडीएचा साठी जे म्हणून घटक पक्ष येतात एनडीएचं, त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादी आलेली आहे, शिवसेना ऑलरेडी आलेली आहे. कळलं की नाही? एनडीएच्या घटक पक्षांना सांभाळणं ना केवळ बीजेपीची जबाबदारी आहे, आमच्यासारख्या इतर एनडीएच्या घटक पक्षांची सुद्धा जबाबदारी, ठीक आहे, शिवसेनेची जबाबदारी आहे. बरोबर, कळलं की नाही?